विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. 5वी इतिहास 5वी भूगोल, 6वी इतिहास 6वी भूगोल, 7वी भूगोल आणि 7वी इतिहास असे सर्व महत्त्वाचे 100 प्रश्न आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. तसेच मानसशास्त्र विषयाचे देखील महत्त्वाचे प्रश्न आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. चॅनलला भेट द्या, सर्व व्हिडिओ पहा. चला तर इतिहासाचे महत्त्वाचे 100 प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणते साधन इतिहासाचे लिखित साधन नाही? 4 पर्याय आहेत. बखरी, आज्ञापत्रे, स्मारके, तवारीख. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्मारके. स्मारके हे भौतिक साधन आहे. गझनीचा सुलतान मुहम्मद याने भारतावर स्वारी केली तेव्हा त्याच्यासोबत आलेला विद्वान कोण होता? 4 पर्याय आहेत. इब्न बतुता, अल्बेरुनी, निकोलो कॉनटी, अब्दुल रजाक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अल्बेरुनी. गझनीचा सुलतान मुहम्मद याने भारतावर स्वारी केली तेव्हा त्याच्यासोबत अल्बेरुनी हा विद्वान आलेला होता. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याने तेलुगू भाषेत कोणता राजनैतिक ग्रंथ लिहिला? अमुक्तमाल्यदा, गहासात्तसई, मल्तविलास प्रहसन, राजतरंगिणी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमुक्तमाल्यदा. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याने तेलुगू भाषेत अमुक्तमाल्यदा हा राजनैतिक ग्रंथ लिहिला. शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी शीखांना संघटित करून कोणत्या दलाची स्थापना केली? 4 पर्याय आहेत. अकाल तख्त, खालसा दल, नामधारी, शिरोमणी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खालसा दल. शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी शीखांना संघटित करून खालसा दल दलाची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य या पदाचे मुख्य कर्तव्य कोणते होते? 4 पर्याय आहेत. परराज्याशी संबंध ठेवणे, लष्करांची व्यवस्था करणे, राज्याचा जमा खर्च पाहणे आणि न्यायदान करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राज्याचा जमा खर्च पाहणे. शहाजीराजांना सरलष्कर हा किताब देऊन कोणी गौरवले होते? 4 पर्याय आहेत. आदिलशहा, निजामशहा, मुघल बादशाह आणि कुतुबशहा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आदिलशहा. शहाजीराजांना सरलष्कर हा किताब आदिलशहा यांनी दिलेला होता. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. किल्ला आणि किल्लेदार. सिंहगड तानाजी मालसुरे, पावनखिंड बाजीप्रभू देशपांडे, पुरंदर मुरारबाजी देशपांडे, प्रतापगड जिवा महाला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रतापगड जिवा महाला. जिवा महाला हे अंगरक्षक होते, किल्लेदार नव्हे. पुढील प्रश्न. मराठा नौदलाचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी कोणत्या ठिकाणी आपले मुख्य ठाणे उभारले होते? सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा अलिबाग आणि खांदेरी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुलाबा अलिबाग. मराठा नौदलाचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी कुलाबा अलिबाग या ठिकाणी आपले मुख्य ठाणे उभारले होते. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व अत्यंत धैर्याने कोणी केले? 4 पर्याय आहेत. येसुबाई, महाराणी ताराबाई, सईबाई आणि पुतळाबाई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराणी ताराबाई. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व महाराणी ताराबाई यांनी अत्यंत धैर्याने केले. बाजीराव पेशव्यांनी निजामाचा पराभव कोणत्या ठिकाणी केला ज्यामुळे निजामाने मुंगी-पैठण येथे तह केला? 4 पर्याय आहेत. पालखेड, भोपाळ, राक्षसभुवन, खर्डा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पालखेड. बाजीराव पेशव्यांनी निजामाचा पराभव पालखेड या ठिकाणी केला ज्यामुळे निजामाने मुंगी-पैठण येथे तह केला. अष्टप्रधान मंडळात सुमंत हे पद खालीलपैकी कोणत्या कामासाठी होते? 4 पर्याय आहेत. आर्थिक व्यवहार पाहणे, परराज्याशी संबंध ठेवणे, पत्रव्यवहार सांभाळणे, सैन्यांची भरती करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परराज्यांशी संबंध ठेवणे. अष्टप्रधान मंडळात सुमंत हे पद परराज्याशी संबंध ठेवणे या कामासाठी होते. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांसोबत असलेले जिवा महाला यांनी कोणाला ठार मारले? 4 पर्याय आहेत. फाजल खान, सय्यद बंडा, सिद्दी जोहर, रुस्तमे जमान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सय्यद बंडा. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांसोबत असलेला जिवा महाला यांनी सय्यद बंडा यांना ठार मारले. पानिपतच्या 3ऱ्या युद्धात मराठ्यांच्या तोफखान्याचे प्रमुख कोण होते? 4 पर्याय आहेत. इब्राहिम खान गारदी, विश्वासराव, सदाशिवराव भाऊ, मल्हारराव होळकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इब्राहिम खान गारदी. पानिपतच्या 3ऱ्या युद्धात मराठ्यांच्या तोफखान्याचे प्रमुख इब्राहिम खान गारदी होते.
अहिल्याबाई होळकर यांनी आपली राजधानी कोणत्या ठिकाणी वसवली होती? 4 पर्याय आहेत. इंदूर, महेश्वर, पुणे, उज्जैन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महेश्वर. अहिल्याबाई होळकर यांनी आपली राजधानी महेश्वर या ठिकाणी वसवली होती. बुधभूषण या ग्रंथाची रचना कोणी केली? 4 पर्याय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, समर्थ रामदास, संत तुकाराम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्रपती संभाजी महाराज. बुधभूषण या ग्रंथाची रचना छत्रपती संभाजी महाराज यांनी केली. अष्टप्रधान मंडळात पंत सचिव या पदावर असलेल्या व्यक्तीचे मुख्य काम कोणते होते? 4 पर्याय आहेत. लष्करी मोहिमांचे नियोजन करणे, सरकारी आज्ञापत्रे तयार करणे व पत्रव्यवहार तपासणे, राज्याच्या धार्मिक विधींची व्यवस्था पाहणे, परकीय सत्तांशी गुप्त चर्चा करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सरकारी आज्ञापत्रे तयार करणे व पत्रव्यवहार करणे. अष्टप्रधान मंडळात पंत सचिव या पदावर असलेल्या व्यक्तीचे मुख्य काम सरकारी आज्ञापत्रे तयार करणे व पत्रव्यवहार तपासणे होते. पोर्तुगीज प्रवासी डोमिगो पेस याने कोणाच्या राजवटीतील समृद्धीचे वर्णन केले आहे? 4 पर्याय आहेत. हरिहर व बुक्क, कृष्णदेवराय, राजराजा चोल आणि पुलकेशी दुसरा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृष्णदेवराय. पोर्तुगीज प्रवासी डोमिंगो पेस याने कृष्णदेवराय यांच्या राजवटीतील समृद्धीचे वर्णन केले आहे. पुढील प्रश्न. मुघल सम्राट औरंगजेबाने आसाममधील कोणत्या जमातीशी दीर्घकाळ संघर्ष केला? 4 पर्याय आहेत. अहोम, गोंड, कोळी आणि भिल्ल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अहोम. मुघल सम्राट औरंगजेबाने आसाममधील अहोम जमातीशी दीर्घकाळ संघर्ष केला. 1665च्या पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांनी मुघलांना किती किल्ले देण्याचे मान्य केले? 4 पर्याय आहेत. 12, 15, 23, 27. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 23. 1665च्या पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांनी 23 किल्ले मुघलांना देण्याचे मान्य केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मुघलांविरुद्धच्या संघर्षात कोणी रामशेज किल्ल्याचा लढा अत्यंत धैर्याने चालवला? 4 पर्याय आहेत. हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, खंडू बल्लाळ, मराठा किल्लेदार व मावळे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मराठा किल्लेदार व मावळे. तवारीख लिहिणाऱ्या खालीलपैकी कोणत्या इतिहासकाराने तारीख ए फिरुजशाही हा ग्रंथ लिहिला? 4 पर्याय आहेत. अल्बेरुनी, जियाउद्दीन बर्नी, अफिक आणि अमीर खुस्रो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जियाउद्दीन बर्नी. जियाउद्दीन बर्नी या इतिहासकाराने तारीख ई फिरुजशाही हा ग्रंथ लिहिला. बहामनी राज्याचा मुख्य वजीर महमूद गवान याने कोणत्या ठिकाणी मदरसा स्थापन केली होती? 4 पर्याय आहेत. विजापूर, गोवळकोंडा, बिदर, गुलबर्गा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बिदर. बहामनी राज्याचा मुख्य वजीर महमूद गवान याने बिदर या ठिकाणी मदरसा स्थापन केली होती. गुरु गोविंद सिंग यांच्या मृत्यूनंतर कोणाच्या नेतृत्वाखाली शिखांनी मुघलांविरुद्ध उठाव केला? 4 पर्याय आहेत. बंदा बहादूर, रणजित सिंग, गुरु तेग बहादूर, अर्जुन देव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बंदा बहादूर. गुरु गोविंद सिंग यांच्या मृत्यूनंतर बंदा बहादूर यांच्या नेतृत्वाखाली शिखांनी मुघलांविरुद्ध उठाव केला. शिवाजी महाराजांच्या आरमारात मायनाक भंडारी आणि लाय पाटील यासारख्या वीरांनी कोणाविरुद्धच्या मोहिमेत शौर्य गाजवले? 4 पर्याय आहेत. सिद्धी, पोर्तुगीज, डच आणि मुघल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिद्धी. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी घेतलेली शपथ कोणत्या मंदिरात घेतली होती? 4 पर्याय आहेत. रायरेश्वर, तुळजाभवानी, सप्तशृंगी, जेजुरी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रायरेश्वर. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी रायरेश्वर या मंदिरात शपथ घेतली होती. राजाराम महाराजांच्या काळात जिंजीच्या वेड्यातून सुटण्यासाठी त्यांना कोणी मदत केली? 4 पर्याय आहेत. संताजी व धनाजी, प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. राजाराम महाराजांच्या काळात जिंजीच्या वेड्यातून सुटण्यासाठी त्यांना संताजी व धनाजी, प्रल्हाद निराजी व खंडो बल्लाळ या सर्वांनी मदत केली. मराठी सत्तेचा विस्तार या कालखंडात बाजीराव पेशव्यांनी उत्तरेत कोणावर वर्चस्व मिळवण्यासाठी धमकावणीचे धोरण अवलंबले? 4 पर्याय आहेत. निजाम उल मुल्क, सादत खान, मोहम्मद खान बंगश, जयसिंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निजाम उल मुल्क. पानिपतच्या 3ऱ्या युद्धात कोणत्या अफगाण आक्रमकाने मराठ्यांचा पराभव केला? 4 पर्याय आहेत. नादिर शाह, अहमद शाह अब्दाली, शाह आलम, शुजाउद्दौला.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहमद शाह अब्दाली. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अहमद शाह अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला. खालीलपैकी कोणत्या संताने भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना केली? 4 पर्याय आहेत. संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत एकनाथ. संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना केली. शिवाजी महाराजांच्या काळात सोन्याच्या नाण्याला काय म्हटले जात असे? 4 पर्याय आहेत. टंका, होन, शिवराई, मोहोर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 होन. शिवाजी महाराजांच्या काळात सोन्याच्या नाण्याला होन असे म्हटले जात असे. तंजावर येथे मराठी सत्तेची स्थापना कोणी केली? 4 पर्याय आहेत. शहाजीराजे, व्यंकोजीराजे, राजाराम महाराज, शरीफजीराजे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्यंकोजीराजे. तंजावर येथे मराठी सत्तेची स्थापना व्यंकोजीराजे यांनी केली. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात राज्यकारभाराची सूत्रे कोणाच्या हाती होती? रघुनाथराव, नाना फडणवीस, महादजी शिंदे, अहिल्याबाई होळकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाना फडणवीस. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात राज्यकारभाराची सूत्रे नाना फडणवीस यांच्या हाती होती. अमृतानुभव या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत तुकाराम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर. अमृतानुभव या ग्रंथाचे लेखक संत ज्ञानेश्वर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? राजगड, तोरणा, कोंढाणा, प्रतापगड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तोरणा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा किल्ला आहे. बखर या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली आहे? 4 पर्याय आहेत. बातमी, खबर, बखळ, बखेर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खबर. बखर या शब्दाची उत्पत्ती खबर या शब्दापासून झाली आहे. विजयनगर साम्राज्याचे अवशेष आज कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतात? म्हैसूर, हम्पी, बदामी, मदुराई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हम्पी. विजयनगर साम्राज्याचे अवशेष आज हम्पी या ठिकाणी पाहायला मिळतात. मुघल बादशाह औरंगजेब याचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? 1689, 1707, 1713, 1674. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1707. मुघल बादशाह औरंगजेब याचा मृत्यू 1707 या साली झाला. पोर्तुगीजांकडून वसईचा किल्ला कोणी जिंकला? बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा, बाळाजी विश्वनाथ, रघुनाथराव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चिमाजी अप्पा. पोर्तुगीजांकडून वसईचा किल्ला चिमाजी अप्पा यांनी जिंकला. सकलमत संप्रदायाचे प्रवर्तक कोण होते? 4 पर्याय. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महानुभाव चक्रधर स्वामी, समर्थ रामदास. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महानुभाव चक्रधर स्वामी. सकलमत संप्रदायाचे प्रवर्तक महानुभाव चक्रधर स्वामी होते. तुलसीदास यांनी कोणता अजरामर ग्रंथ लिहिला? सूरसागर, रामचरितमानस, ज्ञानेश्वरी, दासबोध. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रामचरितमानस. तुलसीदास यांनी रामचरितमानस हा अजरामर ग्रंथ लिहिला. शिवाजी महाराजांच्या काळात सरनौबत हे पद कशाशी संबंधित होते? महसूल व्यवस्था, लष्करी प्रशासन, परराष्ट्र धोरण, धार्मिक विधी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लष्करी प्रशासन. शिवाजी महाराजांच्या काळात सरनौबत हे पद लष्करी प्रशासनाशी संबंधित होते. मराठा स्वातंत्र्य संग्राम हा कोणाच्या मृत्यूनंतर तीव्र झाला? शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शहाजीराजे, बाजीराव पहिले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संभाजी महाराज. मराठा स्वातंत्र्य संग्राम हा संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर तीव्र झाला. गोंडवनची राणी म्हणून कोणाची ओळख आहे जिने मुघलाविरुद्ध निकराचा लढा दिला? राणी ताराबाई, राणी दुर्गावती, राणी चेन्नम्मा, राणी लक्ष्मीबाई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राणी दुर्गावती. राणी दुर्गावती ही गोंडवनची राणी म्हणून ओळखली जाते. मुघल सत्तेचा पाया खालीलपैकी कोणी घातला? अकबर, हुमायून, बाबर, शहाजहान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाबर. मुघल सत्तेचा पाया बाबर यांनी घातला. आज्ञापत्र या ग्रंथात कोणाच्या राजनीतीचे सार पाहायला मिळते? बाजीराव पेशवे, शिवाजी महाराज, राजाराम महाराज, रामचंद्रपंत अमात्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रामचंद्रपंत अमात्य. आज्ञापत्र या ग्रंथात रामचंद्रपंत अमात्य यांचे
राजनीतीचे सार पाहायला मिळतात. खालीलपैकी कोणत्या संताने दासपद आणि करुणाष्टके लिहिली? संत तुकाराम, संत नामदेव, समर्थ रामदास, संत चोखामेळा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समर्थ रामदास. समर्थ रामदास यांनी दासपद आणि करुणाष्टके लिहिली. दिल्लीच्या तख्तावर बसणारी पहिली महिला सुलतान कोण होती? चांद बीबी, रजिया सुलतान, नूरजहान, जिन्नत महल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रजिया सुलतान. दिल्लीच्या तख्त्यावर बसणारी पहिली महिला रजिया सुलतान ही होती. शिवाष्टक या काव्याची रचना कोणी केली? भूषण कवी, परमानंद कवी, कवी कुलेश, रामदास स्वामी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भूषण कवी. शिवाष्टक या काव्याची रचना भूषण कवी यांनी केली. कर्नाटक मोहिमेवर असताना शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याला दक्षिण स्वराज्याची राजधानी बनवले? वेल्लोर, जिंजी, तंजावर, बेंगळुरू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिंजी. कर्नाटक मोहिमेवर असताना शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ल्याला दक्षिण स्वराज्याची राजधानी बनवले. शहजादा अकबर याने औरंगजेबाविरुद्ध बंड केले तेव्हा त्याला कोणी आश्रय दिला? शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, बाजीराव पेशवे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संभाजी महाराज. शहजादा अकबर याने औरंगजेबाविरुद्ध बंड केले तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आश्रय दिला. पेशव्यांच्या काळात पुण्यातील शनिवारवाडा कोणी बांधला? बाळाजी विश्वनाथ, बाजीराव पहिले, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाजीराव पेशवे. पेशव्यांच्या काळात पुण्यातील शनिवारवाडा बाजीराव पहिले यांनी बांधला. गुरु नानक देव यांनी समानतेचा संदेश देण्यासाठी कोणती प्रथा सुरू केली? कीर्तन, लंगर, वारी, गुरुद्वारा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लंगर. त्यालाच आपण पंगत असे म्हणतो. गुरु नानक देव यांनी समानतेचा संदेश देण्यासाठी लंगर प्रथा सुरू केली. अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? फैजी, अबुल फजल, गुलबदन बेगम, बिरबल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अबुल फजल. अकबरनामा हा ग्रंथ अबुल फजल यांनी लिहिला. शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करून कोणाची आर्थिक नाकेबंदी केली? आदिलशहा, मुघल, पोर्तुगीज, इंग्रज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुघल. शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करून मुघलांची आर्थिक नाकेबंदी केली. पुढील प्रश्न, मराठ्यांच्या इतिहासात स्वातंत्र्य देवतेचा अवतार असे कोणाचे वर्णन केले जाते? येसुबाई, ताराबाई, जिजाबाई, पुतळाबाई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ताराबाई. मराठ्यांच्या इतिहासात स्वातंत्र्य देवतेचा अवतार असे ताराबाई यांना म्हटले जाते. दक्षिणेचा तैमूर अशी कोणाची भीती पसरली होती ज्याने पानिपतच्या युद्धात भाग घेतला? नादिरशहा, अहमदशाह अब्दाली, गझनीचा महमूद, तैमूर लंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहमदशाह अब्दाली. भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे या विचाराचा पाया कोणत्या चळवळीने घातला? राजकीय चळवळ, भक्ती चळवळ, लष्करी चळवळ, औद्योगिक चळवळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भक्ती चळवळ. भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे या विचाराचा पाया भक्ती चळवळीने घातला. शिवाजी महाराजांच्या काळात जमिनीच्या मोजणीसाठी कोणते साधन वापरले जात असे? काठी, जरीब, साखळदंड, मोजपट्टी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काठी. याला शिवकाठी असे म्हणतात. शिवाजी महाराजांच्या काळात जमिनीच्या मोजणीसाठी काठी या साधनाचा वापर केला जात असे. पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी मुघल बादशहाकडून कोणत्या 2 सनदा मिळवल्या? चौथाई व सरदेशमुखी, जहागिरी व सनद, वतनदारी व इनाम यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चौथाई व सरदेशमुखी. पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी मुघल बादशहाकडून चौथाई व सरदेशमुखी या 2 सनदा मिळवल्या. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे लेखक कोण? स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, राजाराम मोहन रॉय, ज्योतिराव फुले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे लेखक स्वामी दयानंद सरस्वती आहेत. मल्हारराव होळकर हे खालीलपैकी कोणत्या घराण्याचे संस्थापक मानले जातात? गावलेर, इंदूर, बडोदा, धार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंदूर. मल्हारराव होळकर हे इंदूर घराण्याचे संस्थापक मानले जातात. अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश पदावर कोणाची नेमणूक झाली होती? निराजीरावजी, रामचंद्र त्रिंबक, मोरेश्वर पंडितराव, अण्णाजी दत्तो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निराजीरावजी.
अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश या पदावर निराजीरावजी यांची नेमणूक झाली होती. मुघल सम्राट जहांगीर याच्या काळात कोणत्या परकीय व्यापाऱ्याने भारतात व्यापाराची परवानगी मिळवली? थॉमस रो, अल्बुकर्क, वास्को द गामा, रॉबर्ट क्लाइव्ह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थॉमस रो. मुघल सम्राट जहांगीर याच्या काळात थॉमस रो व्यापाऱ्याने भारतात व्यापाराची परवानगी मिळवली. बंदा बहादूर याचा पराभव कोणत्या मुघल बादशहाने केला? औरंगजेब, फरुखसियर, बहादूर शहा, मुहम्मद शहा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फरुखसियर. बंदा बहादूर याचा पराभव फरुखसियर या मुघल बादशहाने केला. मराठा साम्राज्यातील हशम म्हणजे काय? पायदळ, घोडदळ, नौदल, तोफखाना. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पायदळ. मराठा साम्राज्यातील हशम म्हणजे पायदळ होय. जंजिरा येथील सिद्धीचा पाडाव करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणता जलदुर्ग बांधला? सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी, कुलाबा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पद्मदुर्ग. जंजिरा येथील सिद्धीचा पाडाव करण्यासाठी शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग हा जलदुर्ग बांधला. पुरंदरचा वेढा पडला तेव्हा मुघल सैन्याचे नेतृत्व कोणी केले होते? शाहिस्ते खान, जयसिंग, दिलेर खान, अफजल खान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जयसिंग. मात्र प्रत्यक्ष वेढा दिलेर खानने दिला होता, परंतु पाठ्यपुस्तकानुसार जयसिंग योग्य उत्तर ठरते. शिवाजी महाराज आग्रा भेटीस गेले तेव्हा त्यांना कोणाच्या नजरकैदेत ठेवले होते? जयसिंग, रामसिंग, औरंगजेब, फाजल खान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रामसिंग. शिवाजी महाराज आग्रा भेटीस गेले तेव्हा त्यांना रामसिंग यांच्या नजरकैदेत ठेवले होते. खर्डा येथील लढाईत मराठ्यांनी कोणाचा पूर्ण पराभव केला? मुघल, निजाम, टिपू सुलतान, हैदर अली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निजाम. खर्डा येथील लढाईत मराठ्यांनी निजामांचा पूर्ण पराभव केला. मराठी सत्तेचा शेवट झाला असे कोणत्या वर्षाने मानले जाते? 1803, 1818, 1857, 1761. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1818. मराठी सत्तेचा शेवट 1818 या साली झाला असे म्हणतात. शिवाजी महाराजांच्या काळात आरमारांचे मुख्य कर्तव्य काय होते? परकीय आक्रमणापासून जमिनीचे रक्षण करणे, समुद्रावरून होणाऱ्या शत्रूच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणे व किनारपट्टीचे रक्षण करणे, केवळ व्यापारासाठी मदत करणे, दुसऱ्या देशावर स्वारी करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समुद्रावरून होणाऱ्या शत्रूच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणे व किनारपट्टीचे रक्षण करणे. मराठी राज्याची दक्षिण सीमा कावेरीच्या पलीकडे नेण्याचे श्रेय कोणत्या पेशव्याला दिले जाते? थोरले बाजीराव, नानासाहेब पेशवे, थोरले माधवराव पेशवे, सवाई माधवराव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 थोरले माधवराव पेशवे. अद्वैत सिद्धांताचा प्रसार खालीलपैकी कोणी केला? आद्य शंकराचार्य, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, बसवेश्वर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आद्य शंकराचार्य. अद्वैत सिद्धांताचा प्रसार आद्य शंकराचार्य यांनी केला. मुघल काळात मनसबदार ही संज्ञा कशाशी संबंधित होती? धार्मिक अधिकारी, लष्करी अधिकारी किंवा दर्जा, महसूल अधिकारी, न्यायदान करणारा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लष्करी अधिकारी किंवा दर्जा. नानासाहेब या टोपण नावाने ओळखले जाणारे पेशवे कोण? बाळाजी विश्वनाथ, बाळाजी बाजीराव, बाजीराव पहिले, माधवराव पहिले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाळाजी बाजीराव. नानासाहेब या टोपण नावाने बाळाजी बाजीराव हे पेशवे ओळखले जातात. शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर असायची? किल्लेदार, सबनीस, कारखानीस, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्याची संरक्षणाची जबाबदारी किल्लेदार, सबनीस व कारखानीस यांच्यावर असायची. पुढील प्रश्न, राक्षस भुवनची लढाई कोणामध्ये झाली? मराठा आणि मुघल, मराठा आणि निजाम, मराठा आणि पोर्तुगीज, मराठा आणि सिद्धी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मराठा आणि निजाम. राक्षस भुवनची लढाई मराठा आणि निजाम यांच्यामध्ये 1763 साली झाली. शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या धर्मग्रंथात कोणाच्या रचनांचा समावेश आहे? संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संत नामदेव. शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या धर्मग्रंथात संत नामदेव यांच्या रचनांचा समावेश आहे. मुघलांच्या कैदेतून सुटल्यानंतर
शाहू महाराजांनी कोणत्या ठिकाणी आपला राज्याभिषेक करवून घेतला? सातारा, कोल्हापूर, पुणे, रायगड. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सातारा. मुघलांच्या कैदेतून सुटल्यावर शाहू महाराजांनी सातारा या ठिकाणी आपला राज्याभिषेक करवून घेतला. मराठा इतिहासातील सर्वात थोर मुत्सद्दी म्हणून कोणाला ओळखले जाते, ज्यांनी इंग्रजांना दीर्घकाळ रोखून धरले? महादजी शिंदे, नाना फडणवीस, अहिल्याबाई होळकर, सवाई माधवराव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाना फडणवीस. दक्षिण भारतात वीरशैव विचारधारेचा प्रसार कोणी केला? बसवेश्वर, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, मीराबाई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बसवेश्वर. दक्षिण भारतात वीरशैव विचारधारेचा प्रसार बसवेश्वर यांनी केला. मराठी सत्तेचा पाया कोणी घातला आणि विस्तार कोणी केला? शिवाजी महाराज आणि बाजीराव पहिले, संभाजी महाराज आणि नानासाहेब, राजाराम महाराज आणि ताराबाई, शाहू महाराज आणि बाळाजी विश्वनाथ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिवाजी महाराज आणि बाजीराव पहिले. मराठी सत्तेचा पाया शिवाजी महाराज यांनी घातला तर विस्तार बाजीराव पहिले यांनी केला. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला रेवदंडा हा भाग जिंकण्यासाठी कोणी प्रयत्न केले? शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संभाजी महाराज. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला रेवदंडा हा भाग जिंकण्यासाठी संभाजी महाराज यांनी प्रयत्न केले. महादजी शिंदे यांनी आपली सैन्यशक्ती वाढवण्यासाठी कोणाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक फौज तयार केली? डी बॉयने, रॉबर्ट क्लाय, थॉमस रो आणि डुप्ले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डी बॉयने. महादजी शिंदे यांनी आपली सैन्यशक्ती वाढवण्यासाठी डी बॉयने यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक फौज तयार केली. बहामनी राज्याचे तुकडे होऊन खालीलपैकी कोणत्या 5 शाह्या अस्तित्वात आल्या नाहीत? आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही, निजामशाही, बरीदशाही, सफावीशाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सफावीशाही ही इराणची होती. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना का केली होती? मंत्र्यांचा मान राखण्यासाठी, स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा म्हणून, केवळ लष्करी निर्णयांसाठी, परकीय राजांच्या दबावामुळे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा म्हणून. पेशव्यांच्या काळात चौथाई म्हणजे महसुलाचा कितवा हिस्सा असे? 10%, 25%, 50%, 75%. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25%. पेशव्यांच्या काळात चौथाई म्हणजे महसुलीचा 25% हिस्सा होय. पानिपतच्या युद्धात खालीलपैकी कोणाचा मृत्यू झाला नाही? विश्वासराव, सदाशिवराव भाऊ, जनकोजी शिंदे, मल्हारराव होळकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मल्हारराव होळकर. ते युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात बाहेर पडले. मराठा आरमाराची धुरा कान्होजी आंग्रे यांच्यानंतर कोणी सांभाळली? तुळाजी आंग्रे, सुरावत, मायनाक भंडारी, लाय पाटील. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तुळाजी आंग्रे. मराठा आरमाराची धुरा कान्होजी आंग्रे यांच्यानंतर तुळाजी आंग्रे यांनी सांभाळली. अमृतानुभव या ग्रंथाचा मुख्य विषय कोणता आहे? राजकीय सल्ला, आध्यात्मिक ज्ञान आणि तत्वज्ञान, लष्करी डावपेच आणि सामाजिक सुधारणा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आध्यात्मिक ज्ञान आणि तत्वज्ञान. अमृत अनुभव या ग्रंथाचा मुख्य विषय आध्यात्मिक ज्ञान आणि तत्वज्ञान आहे. पुढील प्रश्न, मराठी सत्तेचे श्रेष्ठत्व उत्तर भारतात कोणी प्रस्थापित केले? मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, राणोजी शिंदे, वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. मराठी सत्तेचे श्रेष्ठत्व उत्तर भारतात मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, राणोजी शिंदे यांनी प्रस्थापित केले. पुढील प्रश्न, जफरनामा हे पत्र गुरु गोविंद सिंग यांनी कोणत्या बादशहाला लिहिले होते? अकबर, औरंगजेब, शहाजहान, जहांगीर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 औरंगजेब. जफरनामा हे पत्र गुरु गोविंद सिंग यांनी औरंगजेब बादशहाला लिहिले होते. नादिरशाह याने दिल्लीवर स्वारी केली तेव्हा त्याने भारतातून काय नेले? ताजमहालाची प्रतिकृती, कोहिनूर हिरा व मयूर सिंहासन, सुवर्ण मंदिर, अष्टविनायक मूर्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोहिनूर हिरा व मयूर सिंहासन. नादिरशाह याने दिल्लीवर स्वारी केली तेव्हा भारतातून कोहिनूर हिरा व मयूर सिंहासन घेऊन गेले. शिवाजी महाराजांनी महाराणी ताराबाईचा उल्लेख कसा केला असता त्यांच्या नात्यानुसार?
सून, मुलगी, पत्नी, नात. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सून, राजाराम महाराजांच्या पत्नी. रामदास स्वामींनी तरुणांना शक्तीची उपासना करण्यासाठी कोणती मंदिरे स्थापन केली? विठ्ठल मंदिरे, हनुमान मंदिरे, गणपती मंदिरे, शिव मंदिरे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हनुमान मंदिरे. रामदास स्वामींनी तरुणांना शक्तीची उपासना करण्यासाठी हनुमान मंदिरे स्थापन केली. भारत पाकिस्तान फाळणीच्या इतिहासात महत्त्वाचा असलेला शीख पंथ कोणी सुरू केला? गुरु नानक देव, गुरु अंगद देव, गुरु रामदास, गुरु अर्जुन देव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुरु नानक देव. भारत पाकिस्तान फाळणीच्या इतिहासात महत्त्वाचा असलेला शीख पंथ गुरु नानक देव यांनी सुरू केला. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांच्या काळात राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? फारसी, संस्कृत, प्राकृत, उर्दू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संस्कृत. शिवाजी महाराजांच्या काळात राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. गनिमी कावा म्हणजे काय? समोरून हल्ला करणे, डोंगराळ प्रदेश आणि झाडीचा फायदा घेऊन अचानक हल्ला करणे, समुद्रातून आक्रमण करणे, केवळ बचाव करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डोंगराळ प्रदेश आणि झाडीचा फायदा घेऊन अचानक हल्ला करणे म्हणजे गनिमी कावा होय. कन्नड साहित्यातील महत्त्वाची त्रिमूर्ती कोणती? पंपा, पोन्ना आणि रन्ना, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि नामदेव, कबीर, नानक आणि सूरदास, तुलसीदास, मीराबाई आणि रसखान. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंपा, पोन्ना आणि रन्ना ह्या कन्नड साहित्यातील महत्त्वाच्या त्रिमूर्ती आहेत. शेवटचा प्रश्न, पेशवे बाळाजी विश्वनाथ कोणत्या ठिकाणचे चित्तपावन ब्राह्मण होते? श्रीवर्धन, पुणे, सातारा, नाशिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीवर्धन, कोकण. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे श्रीवर्धन, कोकण या ठिकाणचे चित्तपावन ब्राह्मण होते. चॅनल आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सर्वात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.